खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते। एकनाथ शिंदेंकडे महसूल खातं देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंकडे महसूल खात्याचा कारभार सोपवणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती येते। फडणवीस सरकारचा कार्यभार आता सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचा कार्यभार सुरू झाला असून फडणवीसांनी सीएम पदाचा कार्यभार स्वीकारलाय। आताची मोठी अपडेट, शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रालयात गेले आणि आता फडणवीसांनी सीएम पदाचा कार्यभार स्वीकारलाय। फडणवीस सरकारचा कार्यभार आता सुरू झालेला आहे। फडणवीसांनी त्यांच्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलाय। फडणवीसांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचा कार्यभार आता सुरू झालेला आहे। शपथविधी झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही एकाच गाडीतून मंत्रालयात पोहोचले। त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। फडणवीस सरकारचा आता कारभार सुरू झालेला आहे। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांनी कार्यभार सीएम पदाचा स्वीकारलेला आहे। राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू झालेले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, फडणवीसांनी अखेर सीएम पदाचा कार्यभार स्वीकारलाय। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा तो कार्यभार तो स्वीकारलेला आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर सर्वात पहिली जी देवेंद्र फडणवीस यांनी जी सही केली असेल ती म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी या फाईलवर आहे ती पहिली सही केली आणि पुण्यातील एक रुग्ण आहे चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या 5 लाखाची मदत आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आहे। पदाचा आहे। तर आता फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। देवेंद्र फडणवीस वैद्यकीय मदतीच्या फाईलवर फडणवीसांनी स्वाक्षरी केलेली आहे। पुण्याच्या रुग्णालयाला 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे। वैद्यकीय मदतीच्या फाईलवर फडणवीसांनी स्वाक्षरी केली। आताची मोठी बातमी, मोठी अपडेट आपल्या समोर येते। देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय मदतीच्या फाईलवर फडणवीसांनी आता स्वाक्षरी केलेली आहे आणि या माध्यमातून पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे। वैद्यकीय मदतीच्या फाईलवर फडणवीसांची स्वाक्षरी आणि पुण्याच्या एका रुग्णाला या माध्यमातून 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता लगेचच त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे। सीएम पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांनी पुण्याच्या एका रुग्णाला 5 लाखांची मदत केलेली आहे। वैद्यकीय मदतीच्या फाईलवर फडणवीसांनी पहिली स्वाक्षरी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आपल्या समोर येतोय। देवेंद्र फडणवीसांनी आता वैद्यकीय मदतीच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे आणि यामुळे आता पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत मिळणार आहे। शपथविधी आटोपल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रालयामध्ये पोहोचले। त्यांची बैठक झाली। बैठकीनंतर मोठे निर्णय होतील असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतरचा एक मोठा निर्णय आपण बघतोय। गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, पहिली स्वाक्षरी आता करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पहिली स्वाक्षरी केलेली आणि या माध्यमातून एका रुग्णाला 5 लाखांची मदत मिळाली आहे। नक्कीच सरकार स्थापन झाल्यापासून हा पहिला निर्णय म्हणावा लागणार फडणवीस सरकारचा, कारण स्वीकारला आणि त्यानंतर खरंतरी रुग्णाला मदत केलेली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी खरं तर सर्व रुग्णांसाठी मदत करणारं एक महत्वाचं मानलं जातं आणि त्यातलाच एक पुण्यातील रुग्णाला देखील आहे ती मदत केलेली आहे। चंद्रकांत कुऱ्हाडे करून नावाचे रुग्ण आहेत पुण्यामध्ये आणि त्यांनाही खरं तर ही मदत केलेली आहे, कारण की सरकार स्थापन केल्यावर मोठा निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलं होतं आणि सर्वसामान्यांना जी मदत लागते आणि तीच मदतीच्या फाईलवर आहे ती पहिली सही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली पाहायला मिळते। जी, यानंतर आणखीन कोणकोणते मोठे निर्णय होऊ शकतात लाडकी बहीण योजनेवरनं सुद्धा? जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल।